तर नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यांना पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ. तर सगळ्यांना शुभ सकाळ. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला काल म्हणलं होतं की घरात जर गर्भवती स्त्री असेल तर गणपती विसर्जन करावं की नाही, हे सत्य की असत्य हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर तेच सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आले. तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मैत्रिणींनो, आणि कोण गर्भवती स्त्री असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण त्यांना पण माहिती होईल की घरात जर गर्भवती स्त्री असेल तर गणपती विसर्जन करावं की नाही. तर घरात गर्भवती स्त्री असेल तर गणपती विसर्जन चालते का नाही. तर अनेक ठिकाणी आपण पाहतो घरातील महिला जर गर्भवती असेल तर गणपती विसर्जन करत नाहीत, कारण लोकांचा असा समज झाला आहे की आपल्या येणाऱ्या बाळाला किंवा आपल्या वंशाला धक्का लागू नये म्हणून या भीतीपोटी बरेच ठिकाणी गणपती विसर्जन जर घरात गर्भवती स्त्री असेल तर केले जात नाही. तर मी तुम्हाला हेच सांगणार आहे की गणपती विसर्जन घरात गर्भवती स्त्री असेल तर करू नये असं कुठल्या शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही, किंवा याला कुठलाच आधार नाही, शास्त्रीय आधार नाही. गणेश पुराणामध्ये सुद्धा वर्णन आहे की गणेश चतुर्थी हे एक व्रत आहे, त्याचं दरवर्षी येणारं व्रत आहे. तर त्याच वेळेला त्याचं स्थापना झाली पाहिजे आणि त्याच वेळेला त्याचं विसर्जनसुद्धा झालं पाहिजे. असं कुठल्याच पुराणामध्ये लिहिलं नाही शास्त्रीय की गणेश विसर्जन करू नये जर घरात गर्भवती स्त्री असेल तर. गणेश चतुर्थीला त्याची स्थापना झालीच पाहिजे आणि अनंत चतुर्थीला त्याचं विसर्जन हे झालंच पाहिजे. वेळच्या वेळेला ते केलंच पाहिजे, कारण हे दरवर्षी येणारं व्रत आहे. कारण ती मातीची मूर्ती असते आणि ती मातीची मूर्ती आपण वर्षभर न ठेवता ती त्यावेळेला विसर्जन केलंच पाहिजे. पण अनेक लोकांच्या मनामध्ये अशी भीती निर्माण असते की आपल्या घरामध्ये असं बाळ येणार असतं छोटं, आणि गणेश म्हणजे सुद्धा एक बाळाचंच रूप आहे. तर आपल्या येणाऱ्या बाळाला आपण जर गणेश विसर्जन केलं तर त्याला धक्का लागू नये म्हणून या भीतीपोटी बरेच जण लोक गणेश विसर्जन करत नाहीत. पण असं काही नसतं, कारण याला कुठल्या शास्त्रामध्ये लिहिलं नाही. मी अजून एकदा सांगते, कुठल्या शास्त्रामध्ये लिहिलं नाही की गणेश विसर्जन करू नये घरात गर्भवती स्त्री असेल तर. पण हा एक आपण एका समाजाला झालेला भ्रम आहे की गणेश विसर्जन करू नये म्हणून. हे लोकांनीच ठरवलेलं आहे, देवापासून हे आलेलं नाही, कारण याला कोणताही शास्त्रीय आधार नाही, कुठल्या पुराणामध्ये लिहिलेलं नाही. तर मैत्रिणींनो, गणेश हे बालरूप असते, तर त्याचं विसर्जन करू नये असं आपल्या घरातल्या सगळ्यांना वाटत असते. पण मी तुम्हाला सांगते, गणेशाची मूर्ती ही मातीची असते आणि आपण ती मातीची मूर्ती ही वर्षभर तर आपण सांभाळून ठेवू शकत नाही. आपल्या घरामध्ये दुसरं छोटं एखादं बाळ असते, लेकरं असते, किंवा आपल्याकडून सुद्धा चुकून धक्का लागतो तर ती मूर्तीचं काय तुटफूट होईल हे अजिबात योग्य नाही. का तर ती मातीची मूर्ती असते आणि त्याला धक्का लागला केला तर त्याची तुटफूट होणारच. त्यामुळं ना, ही मूर्ती वर्षभर सांभाळणं खूप कठीण असतं. तर मैत्रिणींनो, जर गर्भवती स्त्री ही गर्भवती असेल तर त्यांच्या पतीने गणेशाचे विसर्जन करायचे नाही. तर विसर्जन हे दुसऱ्या कोणीतरी करायचे, पतीने अजिबात विसर्जन करायचं नाही. तर मैत्रिणींनो, हेच यामागचं सत्य आहे की घरात जर गर्भवती स्त्री असेल तर गणेशाचे विसर्जन केलं तरी चालते. तर हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कितपत तुम्हाला योग्य वाटतं हे कमेंटमध्ये मला सांगा. तर पतीने फक्त विसर्जन करायचे नाही, दुसऱ्या कोणीही विसर्जन केलं तरी गणपतीचं चालतं. तर मैत्रिणींनो, हीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. तर कोण कोण गर्भवती स्त्री आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ही माहिती भेटेल. तर
तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असंच तुमचं भरभरून प्रेम द्या, खूप आशीर्वाद द्या, असंच माझ्या चॅनेलशी कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या. तर मैत्रिणींनो, तर चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर चला, बाय.